हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय क्रमांक 10.1 पाहणार आहोत नवोदयचा. त्याचा पहिला प्रश्न आहे. 7 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. दोन्ही फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरातील फरक काय? तर पहा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, परिमिती काढायची. आता हे मिताली जी धावते, ठीक आहे, तो काटकोन चौकोन आहे, हा चौरस आहे, आणि ही काय आहे, हा धावते काटकोन चौकोनाभोवती. काटकोन चौकोन म्हणजे काय राहते, आयात. याचं जे प्रत्येकाचं अंतर आहे 70 आहे असणार आहे, आणि याचं जी लांबी आहे ती 80 आहे, आणि रुंदी आहे ही 80 आणि रुंदी आहे 50. तर लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म्युले लावून पण हे करू शकता आणि बिना फॉर्म्युल्याचं पण करू शकता. टाइम आपला वाचेल. ओके, इथून आपण धावायला सुरुवात केली, इथून इथपर्यंत गेलो, इथून इथपर्यंत गेलो, इथून इथपर्यंत गेलो, इथून मग या सगळ्याचं जर आपण टोटल केलं म्हणजे 70 + 70 + 70 आणि 70, ह्या चौघांची बेरीज केली, आपल्याला परिमिती भेटते. बघा, धावताना परिमितीच काढायची. ठीक आहे, 280 आपल्याला उत्तर आले. याचं जी परिमिती आहे 280 आली. याची परिमिती काढली तर हे 50 + 80 + 50 + 80, याची जर बेरीज केली ती 260. मग या दोघातला जर फरक काढला आपण एकच फेरीमधला, 280 - 260 ते आलेला 20चा फरक. आपण एक फेरीमधलं जर अंतर काढलं, एक फेरी कंप्लीट केली 280, इथे एक फेरी कंप्लीट केली 260, एका फेरीतलं अंतर काढलं आपण 20चं. पण आपण इथं किती फेऱ्या कंप्लीट केलेल्या आहे, 2 फेऱ्या. तर एका फेरीतलं अंतर 20 आहे, तर 2 फेऱ्यातलं अंतर असणार आपलं 40. म्हणून पर्याय क्रमांक आपला इथे सी असणार आहे. आपला दुसरा प्रश्न असा आहे. एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी म्हणजे चौरसाकार बाजूची लांबी 60 मीटर आहे. या भूखंडाच्या 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25,000 किती खर्च होईल? म्हणजे आपला भूखंड कसा आहे पहा. तुम्ही जर सूत्र वापरलं तर सूत्रानं पण काढू शकता. ओके, चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. ठीक आहे, म्हणजे बाजू किती आहे आपली, बाजू आहे आपली 60 मीटर 60 मीटर 60 मीटर 60 मीटर. मग याचं उत्तर किती येणार, 4 गुणिले 60 ते आलं 240 मीटर. हे की नाही. पहा, यात पण 60 60 60 60 केलं, 60 60 60 60, हे किती येणार 240 मीटर. ठीक आहे, तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. परिमिती काढायची. ठीक आहे, इथं कुंपण लावायचं, पण आपल्याला एकच कुंपण लावायचं का नाही, आपल्याला अजून एक कुंपण लावायचं असं वरी. हे की नाही, 2 मग 3 कुंपण लावायचे. ठीक आहे, कोणी मधात येऊ नये म्हणून. तर एका फेरीची जे एक फेरीच कुंपण लावलं ते 240 मीटर होते. तर आपल्याला 3 फेऱ्याचं कुंपण लावायचं, 3 फेऱ्याचं कुंपण, 3 कुंपण. 240 ला आपण 3 न गुणायचं. 240 3 फेऱ्यात आहे ना, 240 240 240. तुम्ही करून पहा, 240 एक फेरी, दुसरी फेरी आणि तिसरी फेरी, उत्तर येईल 720. असा जरी गुणाकार केला तर ते उत्तर किती येते, 720. आता पहा, एका प्रति मीटर किती आहे, 25. एका मीटरला 25, 2 मीटरला 100, 2 मीटरला 50, 3 मीटर म्हणजे एका मीटरला 25 आहे. मग आपल्याला 720 मीटरला आपल्याला किती खर्च लागेल, मग ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. ओके, 720 गुणिले 25 जर आपण केलं तर आपल्याला एकूण खर्च भेटून जाते 0 7 5 35 आणि 1 36, 0 4 आणि 14, 0 0 0 8 1 8 आणि इथं 18,000 आपल्याला उत्तर आले आहे, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 2 झाला. तिसरा प्रश्न पाहू. आपला तिसरा प्रश्न आहे. एका काटकोन चौकोनाची परिमिती 7 मीटर आहे आणि
त्याचे क्षेत्रफळ आहे 200 सेमीचा वर्ग आहे, तर त्याची लांबी व रुंदी आपल्याला काढायची आहे. पहा इथं आपण उत्तर पूर्ण करण्यापेक्षा, समीकरण मांडण्यापेक्षा आपण काय करू, पर्यायाचा वापर करू. पर्यायामध्ये आपले हे पर्याय काय करूता, सूत्रामध्ये टाकूता. परिमिती आपल्याला 60 पाहिजे आणि क्षेत्रफळ आपल्याला 200 पाहिजे. ज्याचं पण उत्तर आपल्याला 60 आणि 200 आलेलं आहे ते आपलं उत्तर राहणार आहे. तर आपण समीकरण न मांडता आपण डायरेक्ट काय करू, उत्तर आणू. म्हणजे चौरसाची आयताची क्लिअर, ठीक आहे. काटकोन चौकोन म्हणजे आयत राहतो. आयताची परिमिती त्याचं सूत्र आहे 2 कंसात लांबी प्लस रुंदी आणि आयताचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. हे सूत्र, आता हे सूत्र आपण डायरेक्ट परीक्षेमध्ये काय प्रत्येक वेळेस लिहायचं ना, फक्त आपण थोडं विचार करून उत्तर करायचं. डायरेक्ट उत्तर करायचं. पहा आता काय केलं, 2 11 प्लस 19 म्हणजे 2 गुणिले, तर काय नाही असं म्हणजे ह्या दोघांची बेरीज 30 आलेली आहे, गुणाकार 2 न केले, याचं उत्तर 60. म्हणजे आपली जी परिमिती आहे ती बरोबर आली, पण आपलं क्षेत्रफळ तसंच येणार आहे का. पहा 11 लांबी किती आहे, 19 आहे आणि रुंदी हे 11. ह्या दोघांचा गुणाकार केला आपण, 19 गुणिले 11, 19 प्लस 19 नाही, याचं उत्तर काहीतरी आपल्याला 209 यायला. पण आपल्याला उत्तर किती पाहिजे, आपल्याला जे परिमिती पाहिजे 60, पण आपल्याला क्षेत्रफळ जे पाहिजे, आपल्याला क्षेत्रफळ किती पाहिजे 200. तर इथं 200 होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक हा तर आपला नसणार. त्याचप्रमाणे आपण पर्याय क्रमांक 2 पाहू. ठीक आहे. आता आपण किमती ठेवूता. ठीक आहे. पेन्सिलला लिहायचं आणि तुम्ही काय करू शकता, याला कोड रबरनं मोडू शकता, म्हणजे डबल तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही. हे खालचा भाग कोड रबरनं मोडून टाकायचा, डायरेक्ट किमती ठेवायच्या. 25 डायरेक्ट तुम्ही किमती जरी नाही ठेवल्या तरी उत्तर होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे 2 ह्या दोघांची बेरीज आहे 30, म्हणजे हे परिमिती 60, हा परिमिती 60 आहे. तर आपला क्षेत्रफळ तसंच आहे का. पहा क्षेत्रफळामध्ये लांबी आहे आपली 25, लांबी जर आपण 25 पकडली तर रुंदी आपण 5 पकडली, तर आपल्याला याचा गुणाकार केला तर 125, पण आपल्याला पाहिजे 200. हे पण पर्याय आपला योग्य नाही, कारण याचा परिमिती तर बरोबर येईल पण त्याचं क्षेत्रफळ आपल्याला येत नाही. ठीक आहे. याचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी. मी डायरेक्ट सी न करता, वेळ वाया न घालता मी डायरेक्ट डी वर जातो. ठीक आहे. तुम्ही एक सी वाला पण पर्याय पाहू शकता, पण मी आता डायरेक्ट डी वर चाललो. जर डी हा आपला घेतला, कारण हाच आपलं उत्तर आहे. ह्या दोघांची बेरीज केली 30, गुणाकार 2 न केला, हे झालं याचं 7. म्हणजे मी लांबी आणि रुंदी घेतली, लांबी 20 घेतली, रुंदी 10 घेतली, तर माझं परिमिती पण यायली माझी 60 येईल. आणि माझं क्षेत्रफळ, लांबी माझी 20 आहे, रुंदी माझी 10 आहे, ह्या दोघांचा गुणाकार केला तर माझा क्षेत्रफळ 200 आहे. जे की क्षेत्रफळ मला 200च पाहिजे होतं आणि परिमिती 60 पाहिजे होतं, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला भेटून चाललं. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 20 आणि 10. आपला पुढचा 4था प्रश्न असा आहे, ज्याची परिमिती 40 मीटर आहे अशा चौरसाचे आपल्याला काय काढायचं, क्षेत्रफळ. मग आता चौरसाची परिमिती आपल्याला दिलेली आहे. चौरसाची परिमिती, चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. आणि 4 गुणिले बाजू, चौरसाची परिमिती दिलेली आपल्याला 40. मग हे 4 गुणाकाराचे इकडे आपण भागाकारला नेले, बाजू आपली बाजू येईल 4, हे 40, हे गुणाकाराचे इकडे जाऊन भागाकारला होता, मग आपली बाजू आलेली आहे. बाजू आपल्याला 40 ला 4 न भागितलं, उत्तर आलं 10. मग आपल्याला काय करायचं, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. मग आपण काय करू, चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र लिहू. चौरसाच्या क्षेत्रफळाचं आपण सूत्र लिहिले. ठीक आहे. चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग, आपण दोन्हीपैकी काही लिहू शकतो.
बाजू इथे 10, सॉरी एक मिनिट, प्रश्न काही चुकीचा झाला वाटतं. प्रश्न इथं 40 नाही, इथं 48 आहे. इथं 48 आहे. तर हे किती येणार? 48 भागिले 4 हे 12 येणार. आता चौरसाचे क्षेत्रफळ काढताना आपल्याला बाजू गुणिले बाजू, बाजू आपली 12 आली गुणिले 12, 12 गुणिले 12 आपला काय येणार? 144. तुम्ही जर बाजूचा वर्ग जरी घेतला, बाजूचा वर्ग दुसरा फॉर्म्युला वापरला, बाजूचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग. आता 12चा वर्ग जर तुम्ही डायरेक्ट पाठ केलेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटून जाईल 144, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. ठीक आहे, इथं थोडी चूक झाली, तर 48च्या जागी आपण 40 लिहिलं, तर त्याच्यामुळे बाजू 10 आली. बाजू 10 नसून बाजू 12 येईल, कारण 48 4 गुणिले बाजू, म्हणजे हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला नाही, 48ला 4 न भागितलं उत्तर आलं 12. मग ते आपण क्षेत्रफळामध्ये ठेवलं, बाजू गुणिले बाजू, 12 गुणिले 12 144. पर्याय क्रमांक डी आपल्याला आलेला आहे. आपला 5वा प्रश्न अशा प्रकारे, एक चौरस व आयत यांची परिमिती समान आहे. म्हणजे चौरसाची आणि आयताची परिमिती एकसारखीच आहे, समान आहे. चौरसाची बाजू दिली आपल्याला आणि आयताची लांबी दिली. आयताची आपल्याला रुंदी काढायची, आयताची रुंदी नाही दिली, म्हणजे एकाच आपल्याला नाही दिलं. पहा, अतिशय सोपं आहे, साध्या पद्धतीचं उत्तर आहे. तर म्हणजे आपल्याला चौरसाची परिमिती आपल्याला दिलेली आहे, चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती. आपल्याला काय दिलं? चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती. आपण जर चौरसाची परिमितीचं सूत्र केलं 4 गुणिले बाजू, आणि याचं सूत्र केलं 2 लांबी प्लस रुंदी. ठीक आहे, चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती एकसारखी दिली. याचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू, याचं सूत्र आहे 2 कंसात लांबी प्लस रुंदी. आता आपण सूत्रामध्ये किमती ठेवू तर उत्तर काढू. 4 इथे 4ला 4 घेऊ, लांबी आपली चौरसाची लांबी 16 आहे, इथे 2 आहे, सॉरी चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे? 16. आयताची जी आहे लांबी आपल्याला दिलेली 18, रुंदी आपल्याला दिलेली नाही, रुंदीच्या जागी रुंदी आहे. आता इथं पहा, इथं काही नसते, म्हणजे आपल्याला काय राहते? इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. हे गुणाकाराचं चिन्ह इकडे जाऊन भागाकारला होते. पहिले आपण ह्या दोघांचा गुणाकार करून होता. हे 16 चौक 64. ठीक आहे, 2 इथं 18 प्लस रुंदी. मग काय केलं? इथं काही नसतं, म्हणजे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातात. 64 भागिले 2 बरोबर 18 प्लस रुंदी. या दोघांचा भागाकार केला तर ते येते 32 बरोबर हे 18, हे ब्रॅकेट मध्ये आहे 18 प्लस रुंदी. आता पहा, हे 18 जर इकडच्या साईडला गेले, हे प्लसचे होतात मायनस, म्हणजे 32 वजा 18 केले आपण बरोबर येते रुंदी. 32 मधून 18 वजा केले, 32 मधून 18 वजा केले, 32 मधून 18, तर आपलं उत्तर येते 2 4. उत्तर येणार आपलं 14, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. पहा, आपला 7वा प्रश्न आहे. थोडा किचकट आहे, थोडा वाटेल अवघड आहे, पण तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर होऊन जाईल. ठीक आहे, इथे आपण पर्यायाचाच वापर करू. जर तुम्ही समीकरणाचा वापर घेतला तर समीकरणापण पण करू शकता आणि डायरेक्ट उत्तरावरून पण करू शकता. मी ते उत्तराची हे घेणार आहे. उत्तर म्हणजे पर्यायाच्या मदतीनेच आपण करणार आहे. तिथे पहा, एक आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणजे त्याची लांबी काय म्हणलं जाणार? ही लांबी डबल आहे त्याच्या रुंदीपेक्षा. ठीक आहे, रुंदी जेवढी असेल त्याची लांबी त्याच्या डबल आहे. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्यासाठी तलावात त्या भूखंडाचा एक अष्टमांश म्हणजे 1/8 भाग, म्हणजे काय केलेलं आहे? 1/8 भाग काय केलेला आहे, म्हणजे असे 8 भाग असतील समजा. ठीक आहे, हे 1 2 3 4 आणि तसेच खालच्या साईडला पण 4,
म्हणजे एकसारखे मोजमापाचे असे 8 भागामध्ये त्याला विभागलं, म्हणजे एक भाग त्याचा काय झालेला आहे, व्यापलेला आहे. कशानं? तलाव. म्हणजे त्याचा भूखंड आहे, ती जमीन आहे, त्याच्यातला एक भाग काय आहे, म्हणजे 8 भाग, म्हणजे हे पूर्ण आहे, पूर्ण जमिनीचा 1/8 भाग काय केलेला आहे त्यानं, तलावानं व्यापलेला आहे. तर त्या भूखंडाची लांबी आपल्याला काढायची. पहा, लांबी जी आहे ती डबल आहे कशाच्या? रुंदीच्या. म्हणजे रुंदी जेवढी असेल त्याच्या डबल लांबी, त्याच्या डबल काय आहे? लांबी. आता आपल्याला काढण्यासाठी पहिले आपण काढूता ह्या तलावाचे क्षेत्रफळ काढूता. तलावाचे क्षेत्रफळ तलावाचे जे क्षेत्रफळ आहे ते बाजू आहे, तलावाची बाजू आपलं 8 आहे आणि 8 ओके, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग, 8चा वर्ग जर केलं तर हे आलं आपलं 64. हे काय आलेलं आपल्याला? तलावाचं जे आलेलं आहे क्षेत्रफळ. बघा, ते चौरसाकृती आहे, आपल्याला चौरसाकृती क्षेत्रफळ आहे. आणि चौरसाचे जर क्षेत्रफळ बघितलं आपण तर हे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू, 8 गुणिले 8 करा तर 64. आता हा 1/8 भाग आहे, हा काय 1/8 भाग. मग पूर्ण भाग किती असणार? 8 पटीनं असणार. ओके, हा 1 पट आहे, 2 पट, 3 पट, 4 पट, 5 पट, 6 पट, 7 पट, 8 पट. म्हणजे तो भूखंड किती असणार? मग भूखंडाचे क्षेत्रफळ, भूखंडाचे क्षेत्रफळ किती असणार? भूखंडाचे जे क्षेत्रफळ असणार ते 8 पटीनं असणार. तलावाच्या क्षेत्रफळाच्या 8 पटीनं आपल्याला भूखंडाचे क्षेत्रफळ असणार. मग आपण हे याचं उत्तर केलं तर इथे 512. म्हणजे ह्या पूर्ण भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे 512. आता हा आयत आहे, त्याची लांबी डबल आहे त्याच्या रुंदीच्या. तर आपण काय करू, त्या उत्तरावरून काय करू, तर 512 ज्याचं उत्तर आलेलं आहे ते आपण ते आपलं उत्तर राहणार. मग इथं आयताचे क्षेत्रफळ, कारण हा भूखंड आयताकृती आयत, त्याच्यामुळे आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र लावायचं. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आता इथे एक गोष्ट तर लक्षात ठेवली तुम्ही, ठीक आहे, याची लांबी त्याच्या डबल आहे. लांबी काय? डबल आहे. रुंदीच्या डबल लांबी आहे. समजा रुंदी जर 2 असेल तर हे 4 असणार. आणि आपल्याला काय काढायला सांगितलं? आपल्याला लांबी काढायला सांगितलं. म्हणजे रुंदी किती असणार? ही लांबी जेवढी, समजा ही मी 64 गृहीत धरली, मग माझी रुंदी किती येणार? 32. आणि ह्याच्यामध्ये आपण सूत्रामध्ये ठेवता लांबी मी 64 घेतली आणि त्याच्या निम्मी घेतली ही रुंदी, कारण जे रुंदीच्या डबल काय? लांबी. ठीक आहे, रुंदीच्या डबल लांबी सांगितलेली आहे. तर सुरुवातीला सांगितलं आहे आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे ही लांबी दुप्पट आहे, म्हणजे ही त्याच्या अर्धी असणार, निम्मी असणार. मग मी जर हे 64 गुणिले 32 केले त्याचं उत्तर मी काढायला गेलो, 64 गुणिले 32 हे 8 येणार. आजचा काही नाही येणार. 6 दुनी 12, 19. माझं क्षेत्रफळ राहिलं पण 2048, पण मला क्षेत्रफळ किती पाहिजे? 512 पाहिजे. म्हणजे हा पर्याय क्रमांक हे माझा नसणार आहे. मग मी पर्याय क्रमांक 2 कडे वळालो. पर्याय क्रमांक 2 मध्ये माझ्या आयताची जी लांबी आहे मी 36 गृहीत धरली, 32 गृहीत धरली. जर मी लांबी 32 गृहीत धरली, कारण लांबी डबल आहे रुंदीच्या, तर आपली रुंदी असणार आहे 16. मग मी काय केलं, इथे लांबी 32 गृहीत धरली, रुंदी 16 गृहीत धरली, तर आपल्याला उत्तर किती येईल ते पाहायचं आहे. याचा दोघांचा गुणाकार आहे, क्षेत्रफळ म्हणजे गुणाकार करायचं. 12 हातचा राहील 19 आणि हे 32, 2, 1, 5. मग आपण जर लांबी 32 आणि रुंदी 16 पकडलं तर आपलं भूखंडाचं क्षेत्रफळ पण 512 येतं, जे की आपल्याला आवश्यक जी क्षेत्रफळ होतं ते आपल्याला भेटायला. त्याच्यामुळं याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 32 भेटा. आपला 8वा प्रश्न असा आहे, आयताची लांबी दिली त्यांनी आणि तिची परिमिती दिली.
तर आयताचे क्षेत्रफळ बघा, आयताचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला भेटेल. आयताचे क्षेत्रफळ कसे राहते, आयताचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. इथं आपली लांबी किती आहे, लांबी 6 आहे, पण आपल्याला रुंदीच दिली नाही. रुंदी नाही दिलं तर आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही. मग आपल्याला रुंदी त्यांनी दुसरा एक पर्याय दिलेला. ठीक आहे, दुसरी अजून माहिती दिली, त्याची परिमिती दिलेली. मग आयताची जर परिमिती पाहिली आपण, आयताची परिमिती आयताची परिमिती घेतली तर 2 कंसात लांबी प्लस रुंदी. मग आपण याच्यावरून काय करू शकतो, ह्या सूत्रावरून आपण त्याची लांबी तर माहिती आहे, आपण रुंदी सहज काढू शकतो, कारण लांबी माहिती आहे. परिमिती दिलेली आहे त्यांनी 16 दिलेली आहे. परिमिती किती आहे, 16. 2 जशा तसं लांबी आपल्याला किती आहे, लांबी इथे 6 प्लस रुंदी. आता हे इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते, गुणाकाराचं इकडे जाऊन भागाकारला जाते. 6 प्लस रुंदी. आपण हे दोन इकडे नेले. ठीक आहे, 6 प्लस रुंदी जशा तसं त्या साईडला काय. हे 2च्या पाड्यात 16 किती नंबरला येतात, 8. 2 16 ला भागितलं उत्तर येते 8. 8 बरोबर 6 प्लस रुंदी. मग हे इथं बेरीजेच्या इकडे जाऊन माझा बाकीमध्ये होऊन जातात. ठीक आहे, मग आपली रुंदी कशी, रुंदी किती, हे बेरीजेच्या इकडे जाऊन वजा बाकी होतात. 8 वजा 6, 8 मधून 6 गेले, मला रुंदी भेटली 2. आता लांबी तर मला पहिल्यापासून माहित होती, रुंदी मला माहित नव्हती, जे की मी हे ह्या परिमितीचं सूत्र घेऊन मी रुंदी काढलेली आहे. रुंदीच्या जागी रुंदी मी ठेवलेली आहे. 2 गुणिले 2, 6 गुणिले 2, माझं क्षेत्रफळ आलेलं आहे 12 सेंटीमीटर. तर इथे मला 12 उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून जाईल. आपला 9वा प्रश्न आहे, एक तार वाकून एक आयत तयार केला. म्हणजे ताराचा काय केला आपण, आयत तयार केला. ठीक आहे, आणि त्या आयताची जी लांबी व रुंदी किती दिली, लांबी दिली 50 सेमी आणि रुंदी दिली 25 सेमी. 25. तर तारेची एकूण लांबी किती पहा, 25 इथं पण 25 येणार, याच्या समोरचं पण हे 50 येणार. तर मग याची हे बघा, हे तारच आहे, हे तारच आहे पूर्ण, त्याचाच एक आयत तयार केला, एकच आयत तयार केला. मग याचं जर तुम्ही काढलं उत्तर डायरेक्ट 25 प्लस 50 प्लस या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला तारेचं काय भेटणार, तारेची परिमिती भेटणार. म्हणजे तार किती होता तो भेटणार. मग ह्या सगळ्याची बेरीज केली तर आपलं 150 उत्तर येईल, ते आपल्याला ऑटोमॅटिकली भेटून जाईल. पण तुम्हाला जर सूत्राच्या सहाय्यानेच करायचं असेल, बघा तार तर आपण करू, तार बरोबर काय, आयत. मग आयताची परिमितीचं सूत्र लिहिले, आयताची परिमिती. ओके, तार म्हणजे आहे, तारापासूनच आपण आयत तयार केला. आयताची परिमिती काय आहे, 2 लांबी प्लस रुंदी. 2 कंसात लांबी, 2 लांबी आहे आपली 50, रुंदी आहे आपली 25. 2 ह्या दोघांचा बेरीज केली, कंस सोडवला आपण. पहिले कंस सोडवायचा, ठीक आहे, नाही तर गुणाकार करत बसतात. कंस सोडवला, 75 आला. 2 75ला 2 न गुणाकार केला, 150. तुम्ही डायरेक्ट प्लस करू शकता. परिमिती जेव्हा पण विचारली तेव्हा बघा, हे परिमितीचंच उदाहरण आहे, त्याच्यामुळं हे पूर्ण तार म्हणजे तार इथून एवढं, इथून एवढं, इथून एवढं, इथून एवढं, ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर 150 कमी वेळात येईल. सूत्रामध्ये जरी ठेवलं तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल, पर्याय क्रमांक सी. आपला 10वा प्रश्न असा आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे, तर त्याची परिमिती काढायची. म्हणजे ज्याचं क्षेत्रफळ 100 आहे त्याचेच आपल्याला काय करायचं, त्याच चौरसाची परिमिती काढायची. मग आपण इथे पाहू, इथे बाजू दिलेली नाही आपल्याला. चौरसाची परिमितीचं सूत्र काय राहते, चौरसाची परिमिती विचारलेली, चौरसाची परिमिती विचारलेली, त्याचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. पण आपल्याला इथं बाजू कुठेही दिली नाही.
पण आपल्याला एक गोष्ट दिलेली, आपल्याला क्षेत्रफळ दिले, मग आपण चौरसाचे क्षेत्रफळ त्याच्यावरून आपण बाजू काढू. क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे ते बाजूचा वर्ग राहते, बाजूचा वर्ग. आणि चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला 100. किती दिले? बाजूचा वर्गच म्हणजे हे किती दिलं आपल्याला? हे 100 दिलं चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलं? 100. आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे ते बाजूचा वर्ग. म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे काय असणार? 100. आता याचं वर्गमूळ जर घेतले, याचं वर्गमूळ घेतलं तर इथे बाजू येते. आणि 100 कशाचा वर्ग आहे? 100 कोणाचा वर्ग आहे? 100 10चा. मग हे काय असणार? बरं आपण असं करू शकतो, 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा. ठीक आहे. डोक्यात जे गेले वर्गमूळ घेतला आपण, म्हणजे आपलं बाजू किती येणार? बाजू येणार आपली 10. वर्गमूळ घेतले दोन्ही साईडचे म्हणजे बाजू. बघा इथं पण वर्ग आहे तर इथं पण वर्ग करायला पाहिजे आपल्याला. 100 कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग 100. मग हे डोक्यावरचे वर्गमूळ काढून टाकले, मग माझी बाजू काय येणार? 10. मग आता ही 10 आलेली बाजू आपलं उत्तर राहणार आहे का नाही? तर आपल्याला त्याची परिमिती काढायची. परिमिती मध्ये आपण हे 4च्या जागी 4 लिहू आणि जी बाजू आलेली आहे आपण ती 10 इथे लिहून टाकू. 4 गुणिले 10 उत्तर येईल 40, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला मिळेल. आपला 11 प्रश्न अशा प्रकारे, ही आपल्याला जी आकृती दिलेली आहे त्याची परिमिती काढायची. आता ह्या आकृतीमध्ये पहा तुम्ही, सर्व बाजूची त्यांनी बेरीज दिलेली नाही. सॉरी, सर्व बाजूची त्यांनी काय दिलेलं नाही आपल्याला. सर्व बाजू आपल्याला दिले नाही, सगळ्या बाजू. आपल्याला ही बाजू काढावी लागेल. ही बाजू आपण गृहीत धरली तर ही 2 मीटर आहे, तर इथं पण किती असणार? 2 मीटर. परिमिती काढताना आपल्याला फक्त काय करायचं राहते? सगळ्या याची बेरीज करायची, सगळ्या बाजूची बेरीज करायची राहते. आता इथून हे 2 मीटर आहे, हे 1 मीटर आहे, तर इथलची बाजू किती असणार? पहा, इथून एवढाच भाग दिला, इथून एवढा भाग किती असणार? मग 1 मीटर. आता हे 5 दिला, 5 पैकी इथून एवढा 3 आहे, हे 5 आहे, मग इकडचा एवढा भाग किती असणार? म्हणजे हा 3 आहे, 5 मधून हा इकडचा भाग 3 आहे, तर हा भाग किती असणार? 2 मीटर. आता आपल्याला हे सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे काय करायचं? हे 2 आणि 1 3 मीटर झालेलं आहे. ठीक आहे. इथं 3 मीटर, हे 3 मीटर, हे 2 मीटर, हे 2 मीटर, हे 1 मीटर आणि हे 5 मीटर. सगळ्यांची बेरीज करू. 3 आणि 3 6, 6 मध्ये 4 8, 9 10 11, 11 मध्ये 5 मिळवले 16. आता पहा, ही जे परिमिती राहते ती मीटरमध्ये राहते. मीटरचा वर्ग नसते. क्षेत्रफळ राहते ती वर्ग राहते. क्षेत्रफळ म्हणलं असतं तर हे बघा क्षेत्रफळ असं राहते, पण परिमिती काय राहते? आपल्याला याच्या डोक्यावर काही नसायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे जेव्हा आपण क्षेत्रफळ काढतो तेव्हा आपण ते मीटरचा वर्ग असं लिहितो, पण जेव्हा परिमिती काढतो तो फक्त मीटर लिहितो किंवा सेंटीमीटर. त्याच्या डोक्यावर आपण चौरस सेंटीमीटर लिहित नाही, त्याला चौरस सेंटीमीटर होणार, चौसेमी. ठीक आहे. पण आपल्याला फक्त इथं जेव्हा परिमिती राहते लक्षात ठेवा की तिचं चौरस नसते, चौरस नसते, डोक्यावर काही नसते, एवढं लक्षात ठेवा. नाही तर आपलं उत्तर तर काढलं आपण. ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. ह्या दोघांमध्ये परिमितीला आपल्याला डोक्यावर काही नसते, क्षेत्रफळामध्ये राहते, त्याच्यामुळे इथलचं उत्तर जे आपल्याला परिमितीचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. चला शेवटचा प्रश्न पाहू. आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये क्षेत्रफळ काढायचे. पहा, इथं जर तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं तर इथं 3 प्रकारच्या आकृत्या आहेत. एकीकडची आकृती एवढं क्षेत्रफळ काढायचं आपलं पहिले, नंतर ह्या भागाचं, ह्या भूभागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल, आणि तिसरं अजून एक त्रिकोण दिलेला आहे. जर तुम्ही हा त्रिकोण आणि हा त्रिकोण पाहिला, हे बघा हा चौरस आकृती झाली, म्हणजे हे 12 असेल तर हे 12 असेल, हे पण किती असणार? 12, हे पण किती असणार? 12. ही बाजू किती आहे? 12ची आहे. म्हणजे ह्या त्रिकोणासाठी, आणि हे पाया आणि ही उंची झालेलं आहे त्रिकोणासाठी. ही चौरसाची बाजू 12 12, आणि ह्या त्रिकोणाचं पण हे उंची 12 झालेली आहे आणि पाया किती झालेला आहे? 4. आता आपल्याला काय करायचं? म्हणजे ह्या पूर्ण भूभागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय काय करायचं तर पाहायचं.
भूभागाचे क्षेत्रफळ, भूभागाचे क्षेत्रफळ कसं निघणार? आपल्याला पहिले हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावं लागेल, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मग चौरसाचे क्षेत्रफळ काढूत आपण, चौरसाचे, मग अजून आपण काय करतो, ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू. ठीक आहे, आता ह्या त्रिकोणाचं एकाचं काढलं की दुसऱ्याचं पण आपला तसंच निघेल. ठीक आहे, तर आपल्याला चौरसाचे तर क्षेत्रफळाचं सूत्र पाहिजे, चौरसाचे क्षेत्रफळ काय येते त्याचं, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. याची बाजू किती आहे 12, म्हणजे 12 गुणिले 12 किती आले 144. म्हणजे मला चौरसाचे क्षेत्रफळ भेटले 144. त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहा, याची पाया आणि उंची इकडं पण सेम आहे. ठीक आहे, पण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहायचं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय 102 गुणिले पाया गुणिले उंची, हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. म्हणजे 1/2 पाया इथं किती आहे, पाया आहे 4 आणि याची उंची किती आहे, इथून ह्या त्रिकोणाची 12. 2च्या पाड्यात 2 न 4 ला भाग घेतलं तर उत्तर 2 येते. ठीक आहे, 2 गुणिले 12, 2 गुणिले 12 याचं उत्तर आलं 24. मग ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 आहे. इकडचं पण आपण जर काढलं तर असंच येणार. ओके, पाया आपला 4 आहे, पाया 4 आहे आणि उंची 12 आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काढायची गरज नाही, डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो. त्या तिघांची जर तुम्ही बेरीज केली, त्या तिघांची बेरीज येते 192 चौरस सेंटीमीटर. चौरस 192 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. अशा प्रकारे हा आपला जो सराव संच 10.1 होता तो संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.